रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास क्रिकेटवरील कार्यक्रमामध्ये. कागज के शेर हो गए ढेर असं नेहमी म्हटलं जातं मंडळी. त्याचा शब्दशः प्रत्यय काल आला होता. भारतीय संघाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात. प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिक प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिक एकच स्वप्न बघतोय, सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावणार. आणि स्वप्न पाहायला कुठल्याही देशात बंदी नाहीये, पण हे स्वप्न पाहण्याचा नैतिक अधिकार भारतीय प्रेक्षकांना, भारतीय क्रिकेट रसिकांना नक्कीच आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाची मागील काही वर्षांपासून T20 या प्रकारात असलेली सातत्यपूर्ण विजयी कामगिरी. भारताने याआधी सलग 9 मालिका जिंकल्या. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, किती नावं घ्यायची. ही सगळी एकापेक्षा एक तगडी सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू भारतीय संघात असल्यामुळे आणि ते सतत उत्तम परफॉर्मन्स करत असल्यामुळे भारतीय संघ या वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा विजयी कामगिरी करणार. आणि तिसऱ्यांदा जे आजतागायत कुणी केलं नाही. रोहित शर्माचं सध्याची जाहिरात खूप छान आहे, हिस्ट्री रिपीट करेंगे, हिस्ट्री डिफीट करेंगे. तर त्या रोहित शर्माच्या जाहिरातीला सत्यता वाटावी इतकी सातत्यपूर्ण कामगिरी भारतीय संघाची मागील काही वर्षातली आहे. काल त्याला काहीसा धक्का बसला, पण उलट असं म्हणतात, जोर का धक्का धीरे से लगा, पण हा धीरे का धक्का जोर से लगा. मला तर वाटतं हे फार चांगलं झालं. कारण जी काही हवा होती भारतीय क्रिकेट रसिकांच्या, क्रिकेट खेळाडूंच्या डोक्यातली, ती हवा काहीशी या USA संघाविरुद्धच्या कालच्या सामन्यातली उतरवण्याचं कामगिरी USA मधल्या खेळाडूंनी केली. याबद्दल मी तरी एक क्रिकेट रसिक म्हणून USA संघाचे मनापासून आभार मानतो. खरं सांगतो, मला फारसं वाईट नाही वाटलं. म्हणजे त्यात सौरभ नेत्रावळकर, शुभम रांजणे, असे बरेच, मोनाल पटेल, हे सगळे आपलीच मुलं आहेत बरं का. आणि या संघाने भारतीय संघाला म्हणजे दिवसा, आता वानखेडेवर मॅच रात्री होती, पण दिवसा तारे दाखवले, तसं रात्री सुद्धा दिवसाचे तारे दाखवले. किंवा असं कानाला टोचणारा, डोळ्यातून आगीची एक करणारा सूर्यप्रकाश दाखवला असं म्हटलं तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही. बरोबर आहे की नाही. अभिषेक शर्मा नेहमीप्रमाणे बली तो बनी अब्दुल गनी स्टाईलने खेळायला गेला. पहिल्या बॉलला षटकार मारतं, त्याचं कौतुक होतं. आणि मित्र तो गेल्या कित्येक वर्षातला म्हणजे ती तशीच कामगिरी करतो. म्हणजे मागच्या काही वर्षापासून, कित्येक वर्ष असं हे बोलताना आपण बोलून जातो. म्हणजे मागील काही दिवसापासून त्याची कामगिरी अशीच आहे. त्याच्यामुळं त्यांनी तशीच काल सुरुवात केली, पण फारच मोठा झटका बसला. बरं, त्यानंतर आला ईशान किशन. ईशान किशनने काही सुंदर फटके मारले. असं वाटलं की बंदे में आज भी कुछ करने का जुनून आहे. पण कसलं काय, तोही गेला. त्यानंतर पुनरागमन करणारा तिलक वर्मा, खूप अपेक्षा होत्या. कारण तिलक वर्मा हा सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. म्हणजे त्याच्याकडे फार मोठे फटके नसतील, म्हणजे असे स्फोटक खेळ करणारा त्याचा खेळ नसेल, पण त्याच्याकडे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची कला आहे. काल तोही गेला. हार्दिक पांड्या, तोही गेला. बाय द वे, हार्दिक पांड्याच्या पांढऱ्या केसाबद्दल तुम्हाला काय वाटतं, नंतर कॉमेंटमध्ये मला आवर्जून सांगा. शिवम दुबे तर कळलंच नाही त्याला, आला काय, बॉल खेळला काय, आणि आउट झाला. 6 बाद 77. आणि यावेळेस सूर्यकुमारला साथ द्यायला मैदानावर कोण होता, उपकर्णधार अक्षर पटेल. अक्षर पटेल सुद्धा दुखापतीनंतरच संघात, म्हणजे काही मॅच मध्ये बाहेर बसला, मग दुखापतीनंतर पुन्हा संघात आला. त्यावर सुद्धा बऱ्यापैकी दडपण होतं. पण थँक्स टू अक्षर पटेल, त्यांनी काही प्रमाणात का होईना सूर्यकुमारला साथ दिली आणि 40-42 धावाची एक बऱ्यापैकी संघाला दिलासा देणारी कामगिरी केली. म्हणजे ग्राउंड अगदीच खराब झाले झालेलं नाही हा मेसेज इतर खेळाडूंना गेला. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. आणि हम अभी खत्म होने वाले नहीं है हा आत्मविश्वास त्या छोट्याशा भागीदारांनी
भारतीय संघात पुन्हा एकदा भिनला गेला. त्यामुळे थँक्स टू अक्षर पटेल. आणि सूर्यकुमार बद्दल काय बोलायचं मित्र, हा सूर्यकुमार मागील काही वर्ष परफॉर्मन्स साठी झगडत होतं. हे क्रिकेट आहे बरं का. मी नेहमी सांगतो क्रिकेट क्रूर आहे, क्रिकेट गमतीशीर आहे, क्रिकेट बेभरवशाचं आहे आणि क्रिकेट अनिश्चित आहे. या सगळ्या गोष्टीची प्रचिती येते सूर्यकुमारची मागच्या 2 वर्षापासूनची कामगिरी आणि आत्ताच्या न्यूझीलंड दौऱ्यापासूनची कामगिरी. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 30-32 धावा केल्या. तेव्हाच असं वाटलं होतं की येस ये वही सूर्यकुमार आहे जिसको हम 1.5 साल से ढूंढ रहे थे. काय योग्य वेळ फॉर्म सापडलाय मित्र हो, यापेक्षा योग्य वेळ कुठली असते सांगा ना. आणि म्हणजे मिस्टर 360ला जागत काय फलंदाजी केली, काय ठोकलं, म्हणजे अत्याचार होते ते युएसएच्या बॉलरवर. अर्थात त्याच युएसएच्या बॉलरने आपली अवस्था 6 बाद 77 केली. त्याच्यामुळे अत्याचार म्हणता येत नाही, त्याला म्हणतात बदला घेणे. आणि सूर्यकुमारने आपल्या खेळाने सुंदर असा बदला घेतला आणि भारतीय संघाला 160-61 धावाची आश्वासनजनक धावसंख्या गाठून दिली. आता मागच्या काही दिवसातला जर खेळ पाहिला, 160 धावा काही सफिशियंट वाटत नव्हत्या. आज जर न्यूझीलंड, आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघ असता तो लगता तर आज कुछ गडबड होणे वाली आहे. पण पहा नशीब कसं असतं मित्रो, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टीचा वारंवार प्रत्यय येतो. मला आठवलं का, पुन्हा एकदा हसू का आलं की मोहम्मद सिराज 2 दिवसापूर्वीपर्यंत तो भारतीय संघाच्या T20 कपचा भाग नव्हता. ऐन वेळेस हर्षित राणा जखमी काय होतो, सूर्यकुमारचा सिराजला फोन काय जातो, तो त्याला मस्करी काय वाटते, पण मग त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या कोणाचा तरी फोन येतो, तो बॅग घेतो, भारतीय संघात सामील होतो आणि पहिल्याच सामन्यात सगळं मागचं विसरून अत्यंत भेदक गोलंदाजी करत 3 षटकात 2 बडी विकेट काय घेतो. हॅट्स ऑफ. अँड दिस इज क्रिकेट ऑल अबाउट, दिस इज ऑल अबाउट क्रिकेट. ही क्रिकेटची मजा आहे आणि म्हणूनच क्रिकेट कायम कायम लोकप्रिय आहे आणि यापुढे राहील. खास करून या फॉर्मॅटमध्ये मला टेस्टचा तर मी 1000 वेळेस बोलून झाले, मी बाय हार्ट फॅन आहे. पण तीच गंमत तुम्हाला सांगतो की मोहम्मद सिराजने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली. ईशान किशनचं तेच झालं ना. ईशान किशन कुठल्या टीम मध्ये होता, ऐनवेळेस तो न्यूझीलंड आला, शानदार घणाघाती फलंदाजी केली. अरे एक वेळेस त्यांनी अभिषेक शर्मा बरा असं न्यूझीलंडच्या गोलंदाजाला वाटतं, इतके ठोकाठोकी केली होती त्यांनी. पण ही भारतीय क्रिकेटची भविष्याची नांदी आहे. क्रिकेटर शिकव जो मनाला खूप आनंद देतो. अर्थात मी पुन्हा त्याच गोष्टीवर जर येत असेल तर मला माफ करा, पण कसोटी क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे आणि असं म्हटलं जातं माणूस आपलं पहिलं प्रेम कधीही विसरत नाही. आणि मी तर तसाही भावनिक माणूस आहे, त्याच्यामुळे मी माझं क्रिकेट कसोटी क्रिकेटवरचं प्रेम कधीही विसरणार नाही. पण या फॉर्मॅटमध्ये मात्र भारतीय संघाच्या आसपास पण कोणी नाही असं मला तरी वाटतं. मला मनापासून खात्री आहे क्रिकेटमध्ये कधीही भाकीत करू नये. कालच्या सामन्यानंतर तर करूच नये, पण तरी मला असं वाटतं की भारतीय संघच पुन्हा एकदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावणार. तर मोहम्मद सिराजनी शानदार गोलंदाजी केली, त्याला हर्षदीपनी सुंदर साथ देत 3 बाद 13 अशी युएसएची अवस्था झाली आणि पहिले झालेलं आता पतन माणूस विसरून पुन्हा आनंदाच्या उकळ्या फुटायला भारतीय क्रिकेट रसिकांची सुरुवात झाली. मी तुम्हाला नेहमीच म्हणतो, आपण भारतीय क्रिकेट रसिक नेहमी मेंदू पासून विचार करत नाहीत, आपण कायम हृदयापासून विचार करतो आणि आपण क्षणिक म्हणजे स्पॉन्टेनियस आपल्या फ्लो ऑफ इमोशन्स असतो. अगदी पाऊण तासापूर्वी अशी अवस्था होती की यार आज माती खाने वाले हम, पण त्याच सामन्यात अगदी 40-50 मिनिटांनंतर हमारे नाद को लगते हो क्या असं जे दाखवलं भारतीय संघाने. आणि मी तुम्हाला म्हणून नेहमी म्हणतो की ही क्रिकेटची जी खास लोकप्रियता म्हणजे ही अनिश्चितता आहे, ती क्रिकेटला लोकप्रिय बनवण्यात फार मोठा वाटा आहे. आणि त्यानंतर अक्षर पटेलने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि युएसए संघ मोठ्या फरकाने हारणार हे सिद्ध झालं. अर्थात तरी ते 29 धावांनीच हारले, पण विजय असतो, ही सलामीची होती. एकूणच भारतीय संघाचा अश्वमेध वारू
जागतिक विजयासाठी उधळला आहे. आता तो चौखर उधळेल आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला पराभूत करून भारतीय संघाला नवचैतन्य प्राप्त करून देऊ. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनातल्या स्वप्नाला सत्यात उतरवेल याबद्दल माझ्या मनात काडीचीही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आणि त्याआधी अगदी 2 मिनिटात मंडळी, भारतीय क्रिकेटचं भवितव्य किती उज्ज्वल आहे याबद्दल अगदी मी थोडक्यात सांगतो. मला माहिती थोडा व्हिडिओ मोठा होतोय, पण मी तुम्ही माझेच असल्यामुळे मी तुमच्यावर असं अत्याचार करायचं धाडस करतो, त्याबद्दल माफी मागतो. पण अंडर-19च्या वर्ल्ड कप मध्ये वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत 412 धावाचं भलं मोठं आव्हान इंग्लंड संघाला दिलं. भारतीय संघाने 300हून अधिक धावाच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करून 6व्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. काय कौतुक करावं त्या वैभव सूर्यवंशीचं मंडळी. तो 14 वर्षाचा मुलगा आहे. बरं, फटके काय मारले, अंदाधुंद फटके नव्हते, जिथं वाटल तिथं ठोकत मारत होता तो बॉल. त्याच्यासाठी म्हणजे अगदी खेळणच झाला होता. जहा मन आहे मार फेक देते असा प्रकार होता तो. आणि खरंच ती कौतुकास्पदच खेळी होती. आणि हेच भारतीय संघाचं म्हणजे भवितव्य किती उज्ज्वल आहे हे सुचवणारी एकूणच भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष अत्यंत म्हणजे मागचं वर्ष धरून आता जानेवारीत नुकतेच सुरुवात झाल्यामुळे आपण असं म्हणू की 25-26 भारतीय क्रिकेटसाठी खूपच म्हणजे खूप 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 उज्ज्वल आहे. महिलांचं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकला आणि हा सुद्धा आपण जिंकू. मंडळी, माझं क्रिकेट आणि क्रिकेट गप्पा आणि माझं पिंपरी चिंचवड या चॅनेलवरचं आपलं प्रेम, याबद्दल खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. खूप खूप प्रेम दिलं तुम्ही. अक्षरशः 3 महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात तुमच्या पेपरचं, मी माझं म्हणत नाही आणि हे विनम्रपणे म्हणतो, यात कुठलेही खोटेपणा नाही, मानभावीपणा नाही. हा खरोखरच तुमचा सगळ्यांचा पेपर आहे. या पेपरचं, आपल्या पेपरचं लोकांच्या ओठावर, लोकांच्या फिंगरवर आपल्या पेपरच्या लिंकचं नाव आहे. हा खूप खूप आनंदी क्षण आहे आणि मला हा तुमच्यासोबत शेअर करताना प्रचंड आनंद होतोय. फक्त विनंती एवढीच आहे की हे प्रेम असंच ठेवा आणि आपण सगळे मिळून माझं पिंपरी चिंचवड या चॅनेलला अजून अजून सुंदर करू आणि पिंपरी चिंचवड मधलं एक विश्वासू, लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला जागणारं, न्याय देणारं खरं खरं वर्तमानपत्र, मग ई पेपर का असना, हे करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. माझं हा तुमच्यासाठी शब्द आहे. एवढं बोलतो, थांबतो आणि भारतीय संघाचं कालच्या झुंजार म्हणा, रोमांचक म्हणा, रडत पडत म्हणा, पण विजय विजय असतो आणि सुरुवात चांगली झाली, त्यामुळे भारतीय संघाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. भेटत राहू या वर्ल्ड कपमध्ये. सुरुवातीच्या भारतीय सामन्यात तरी मी तुमच्या पुढे येण्याचा नक्की प्रयत्न करेन.